मित्रांनो, आता एक मी स्कॅल्प ट्रेड घेणार आहे तुमच्या समोर. तर मी घेतोय आता बँक निफ्टीचा 45,500चा कॉल. 45,500चा सी कॉल. तर आता आपण घेऊया 150 क्वांटिटी. ॲक्च्युली 1,500 झालेले आहेत. 150 करू, 10 लॉट फक्त, आणि तेही मार्केट प्राईसला. लगेच क्वांटिटी बाय केलेली आहेत. तर आणि आता आपलं प्रॉफिट चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एक स्कॅल्प ट्रेड आहे. लगेच आपण यातून एक्झिटसुद्धा करणार आहोत आणि ट्रेड का घेतला होता आणि त्याचा आपण चार्टवर ॲनालिसिससुद्धा पाहणार आहोत. तर तुम्हाला एंट्री दाखवतो कितीला झाली. तर 407 रुपयांना आपली एंट्री झालेली आहे. तर मग आता आपण जाऊया चार्टवर, जेणेकरून आता आपला लॉस दिसत आहे. पण या लॉसला घाबरत जाऊ नका. जर आपलं सायकोलॉजी जर स्ट्रॉंग असेल तर या लॉसला अजिबात घाबरायची गरज नाही, कारण की आपल्याला प्रॉफिटच होणार आहे आणि आपली स्ट्रॅटेजी ही काम करणारच आहे. पण ओव्हर कॉन्फिडन्ससुद्धा नसला पाहिजे, हे पण लक्षात ठेवा. सिच्युएशन पाहू. आता एक मोठी मूव आलेली आहे, तर एक छोटी अप मूव अर्थात छोटी ग्रीन कॅन्डल ही बनलीच पाहिजे आणि त्यामध्ये आपलं प्रॉफिट हे होणार आहे आणि ती बनणार आहे, हे मी तुम्हाला आत्ता सांगतोय. कारण की एवढी मूव आल्याच्या नंतर एकतरी ग्रीन कॅन्डल हे बनणं अपेक्षित आहे, कारण की सपोर्ट लाईन खाली आहे आणि एक डोजीसुद्धा बनलेला आहे. याचा अर्थ थोडं बाईंग प्रेशर आता येत आहे. तर आपण कॉल बाय केलेला आहे आणि थोडी अप मूव एक्सपेक्टेड आहेच. एक छोटी ग्रीन कॅन्डल का होईना, पण आपण लगेच प्रॉफिट बुकिंग करणार आहोत. जास्त अपेक्षा करणार नाही. फक्त 5%चं प्रॉफिट आपल्याला पाहिजे. तर आता आपल्याला चालू आहे 1200च्या आसपास प्रॉफिट. 3,000 जरी प्रॉफिट आलं तरी आपण यामधून एक्झिट करणार आहोत. तर आता वेट करूया, पाहूया आपलं टार्गेट हिट होतं का. तर एकदम टार्गेट हिट झालेलं आहे क्विकमध्ये आणि काही मिनिटाच्या आतमध्ये आपण कमावलेले आहेत 3,500 रुपये. लगेच एक्झिट करून घेऊया. 430ला ऑर्डर लावतो मी, एक्झिट. पाहूया आता ऑर्डर एक्झिक्यूट होते का, कारण की क्विकमध्ये आपली ऑर्डर एक्झिक्यूट होणं गरजेचं आहे आणि झालेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता 3,400 रुपयांचं प्रॉफिट झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं. तर हे आहे मित्रांनो पेपर ट्रेडिंगचं ॲप. पण अशाच प्रकारे रिअल ट्रेडिंगसुद्धा केली जाते. मी तुम्हाला लॉससुद्धा दाखवतो आहे मागचा. हा जवळपास 5 लाख रुपयांचा लॉस आहे. पण हा पेपर ट्रेडिंगचं ॲप असल्यामुळे तेवढं काही आपण सिरियसली घेत नाही. पण या लॉसचं कारण मी तुम्हाला सांगतो आहे, जेणेकरून याचं लॉसेस हे असे लॉसेस तुम्हाला होणार नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे एक्सपायरीला ट्रेड होता आणि एक्सपायरीला ट्रेड असल्याच्यानंतर प्रीमियम खूप ड्रॉप होतो आणि त्याचप्रमाणे जर आपल्या ट्रेडच्या विरुद्ध मुवमेंट आली तर खरंच खूप मोठं लॉसेस होतात आणि तेच झालं. तुम्ही इथे पाहू शकता 65% लॉसेस आहेत आणि एक्सपायरीला ट्रेड होता. एक्सपायरीला जर ट्रेड घेतला तर आपण क्विक एक्झिट घेणं गरजेचं असतं. पण मी ती ट्रेड घेतला आणि बाहेर काय काम असल्याच्यामुळं बाहेर गेलो, तर तो पेपर ट्रेड असल्यामुळे तो तसाच राहिला आणि त्यामध्ये लॉस झाला. तर लॉससुद्धा दाखवणार, प्रॉफिटसुद्धा दाखवणार, तरच तुम्ही शिकू शकता. लॉसेसमधून शिका आणि प्रॉफिटमध्ये सुद्धा शिका, जेणेकरून आपल्याला पुढचा एक्सपिरियन्स चांगला होईल. जेणेकरून आपल्याला रिअल ट्रेडमध्ये तसेच आपल्या मोठ्या ट्रेडमध्ये आपल्याला हे अनुभव कामी येतील आणि आपलं प्रॉफिट होईल. तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शिका आणि कमवा.